शिक्षक, शिक्षकेतर आणि शासकीय कर्मचाऱ्यांना ई-केवायसी करण्याचे शासनाचे आदेश. एप्रिलचे वेतन रखडणार. मुंबई महाराष्ट्र राज्य वित्त विभागाने सेवार्थ आणि शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पारदर्शकता आणण्यासाठी आणि दुबार वेतनाचे प्रकार रोखण्यासाठी शासनाने सर्व कर्मचाऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ही प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण न केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एप्रिल 2026 जे मे महिन्यात देय आहे चे वेतन रोखले जाणार आहे. कोणाकोणाला ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. शासकीय परिपत्रकानुसार खालील सर्व कर्मचाऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. शिक्षण विभाग, शालार्थ प्रणाली, जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी. उच्च व तंत्र शिक्षण, सर्व कृषी विद्यापीठे, अकृषक विद्यापीठे, वैद्यकीय विद्यापीठ आणि त्यांच्याशी संलग्न मान्यताप्राप्त व अनुदानित महाविद्यालयांतील कर्मचारी. राज्य शासकीय कर्मचारी, सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग आणि त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी. इतर विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत येणाऱ्या मान्यताप्राप्त व अनुदानित आश्रमशाळा आणि संस्थांमधील कर्मचारी. पशु व मत्स्य विज्ञान, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठा अंतर्गत येणारे कर्मचारी. शासनाने हा निर्णय का घेतला? सेवार्थ प्रणालीमध्ये काही ठिकाणी एकाच कर्मचाऱ्याची दुबार माहिती नोंदवली असण्याची किंवा चुकीच्या बँक खात्यात वेतन जमा होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना म्हणून ई-केवायसीचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याचा पॅन आणि आधार क्रमांक बँक खात्याशी अचूकपणे जोडला जाईल. महत्त्वाचे नियम आणि अटी. वेतन अट. एप्रिल 2026 चे वेतन मिळवण्यासाठी एप्रिल महिन्यातच ई-केवायसी पूर्ण करावी लागेल. 2. आधार बँक लिंकिंग. बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असणे अनिवार्य आहे. जर सेवार्थमधील खाते वेगळे असेल तर ते तातडीने अद्ययावत करावे लागेल. 3. पॅन दुरुस्ती. सेवार्थ प्रणालीत नोंदवलेला पॅन क्रमांक चुकीचा असल्यास त्यात तातडीने सुधारणा करावी लागेल. 4. प्रमाणपत्र सादर करणे. ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे DDO जमा करावे लागेल. प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी वेळेत आपली माहिती अद्ययावत करून सहकार्य करावे. अशोक